कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात 24 तास बीट मार्शल पेट्रोलिंग आजपासून सुरू करण्यात आले। सांगली शहर परिसरात 10 बीट मार्शल जोड्या आणि मिरज कुपवाड परिसरात 10 बीट मार्शल जोड्या दुचाकीवरून सायरन वाजवत 24 तास कार्यरत राहतील। पोलीस अधीक्षक दोशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून 24 तास बीट मार्शल पेट्रोलिंग उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे। तुषार दोशी म्हणाले, विशेष महानिरीक्षक शर्मा यांच्या संकल्पनेतून सांगली मिरजेत बीट मार्शल पेट्रोलिंग सुरू केले। बीट मार्शल अद्यावत दुचाकीवरून वॉकी टॉकी, ई पंचिंग, मोबाईल, सायरन दिव्यांसह 24 तास पेट्रोलिंग करतील। प्रत्येक दुचाकीवरील पोलीस ठाण्याकडील एक अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकातील एक कर्मचारी कार्यरत असतील। सांगली शहर, विश्रामबाग आणि संजय नगर या ठिकाणासाठी 10 जोडे असतील, तसेच मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि कुपवाड ठाण्यासाठी 10 जोडे पेट्रोलिंग करतील। सकाळी 9 ते रात्री 9 आणि रात्री 9 ते सकाळी 9 अशा 24 तास नेमून दिलेल्या बीटमध्ये पेट्रोलिंग केलं जाईल। हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, शाळा महाविद्यालयांसह गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, बँका, सराफपेठ, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी बीट मार्शल पेट्रोलिंग करतील। यामुळे रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा घातला जाईल। यावेळी अपर अधीक्षक कल्पना बारोकर, शहर उपाधीक्षक संदीप भागवत, उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, अरुण सुगावकर, किरण चौगुले, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे आदी जण यावेळी उपस्थित होते। मिरज येथे जे बॉडी ऑफेंडर्स किंवा यांच्यावर वचक ठेवण्याकरता माननीय आयजी सरांनी आदेश दिले होते व्हिजिबल पोलिसिंगचे। त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम अंतर्गत सांगली शहर आणि मिरज शहरमधले एकूण 6 पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये आम्ही 10-20 बीट्समध्ये व्हिजिबल पेट्रोलिंग दिवसा आणि रात्री हे बीट मार्शल आता फिरणार आहेत। त्यांना एक अत्याधुनिक गाड्या देण्यात आल्या ज्याला लाईट्स आहेत आणि रस्त्यावर त्यांनी कारवाई करायचे आणि विशेषतः व्हिजिबल म्हणजे फिरते पोलिसिंग राहील ते आणि कोणत्याही क्षणी ते नागरिकांना मदत करू शकेल, त्याच वेळेला त्यांचा गुन्हेगारावर वचक राहील, अशा प्रकारे हे पेट्रोलिंग आयोजित करण्यात आलेलं आहे। नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना मी आवाहन करीन की जर कोणतीही परिस्थितीत आपल्याला काही मदत लागली तरी डायल 112ला जर आपण कॉल केलात तर त्याच्या आधारे आमची पोलीस मदत ही लवकरच पोहोचेल। त्याच्यामध्ये बीट पेट्रोलिंग आहे आणि बाकीचंही आहे, तर बेसिकली नागरिकांना लगेच मदत पोहोचावी या अनुषंगाने डायल 112 सांगली जिल्ह्याचा डायल 112चा परफॉर्मन्स काही काळापूर्वी पहिल्या 5 मध्ये होता, आता गेले काही दिवस आपण पहिल्या 3 मध्ये येतोय, बऱ्याच वेळा पहिले सुद्धा येतोय महाराष्ट्रात। तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ती मदत पोहोचावी आणि व्हिजिबल पेट्रोलिंग राहावं या दृष्टीने नागरिकांना मी आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत डायल 112चा उपयोग केल्यास पोलीस लगेच येतील आणि कारवाई करतील। शाळा आणि